हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचा अभ्यास जो आहे तो अभ्यास सुद्धा आता तुम्ही वाइंड अप करत असाल. परंतु आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हा एक प्रश्न नेहमी निर्माण होतो की आपण नेमका अटेम्प्ट किती केला पाहिजे. आता बरेच विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देणार आहे 2025ची. ठीक आहे. जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची ही पहिली वेळ नाही आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न नाहीच आहे की आपण किती अटेम्प्ट केला पाहिजे. ठीक आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी आहे, ओके, तर यांच्यासाठी मात्र हा यक्ष प्रश्न आहे की आपण नेमकं किती प्रश्न सोडवले पाहिजे. ठीक आहे. असं सेफ वगैरे असा काही अटेम्प्ट असतो का की 100 पैकी 100 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तर हे जे प्रश्न आहे हे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. ठीक आहे. मी जेव्हा पहिल्यांदा एमपीएससीच्या परीक्षेला बसलो होतो तेव्हा माझ्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न निर्माण झाले होते. कारण माझ्या मनात बऱ्याचशा शंका होत्या. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी माझ्या सांगितलेल्या गोष्टी माझ्या मनात होत्या. कोणी म्हणे की 100 पैकी 100 मारून यायचं, काही विषय नाही. कोणी म्हणे की 90 हा सेफ अटेम्प्ट असतो. कोणी म्हणत होते की 82 वगैरे जर केला, 82 टू 85 हा सेफ अटेम्प्ट असतो. ठीक आहे. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. तर मग मी काय करायचो मी काय करायचो की जर मला 50 प्रश्न बरोबर आले, ठीक आहे, तर माझ्या डोक्यात तो आकडा बसलेला असायचा की 80 टू 85 वगैरे किंवा 90च्या आसपास. तर मला न येणारे प्रश्न सुद्धा मी सोडवायचो. ठीक आहे. किंवा मला असं वाटलं की नाही, मी शुअर नाही आहे, तरी ते प्रश्न मी सोडवायचो. कारण मला असं वाटत होतं की नाही रे, आपण काहीही करून 80-85 पर्यंत गेलोच पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, असं काही नसतं. जसं प्रत्येकाची आवड वेगळी असते तसं प्रत्येकाचा अटेम्प्ट सुद्धा वेगळा असतो. प्रत्येकाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास किती झालेला आहे त्यानुसार त्याचा अटेम्प्ट असतो. ठीक आहे. त्यामुळे सेफ अटेम्प्ट वगैरे असं काही नाही आहे. ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की 90 अटेम्प्ट कर म्हणजे तुझा स्कोर येईल, 95 कर म्हणजे स्कोर येईल, 100 कर म्हणजे स्कोर येईल, तर हे सुद्धा अंधश्रद्धा आहे. मग नेमका अटेम्प्ट आपला किती असला पाहिजे, तो अटेम्प्ट किती असावा, याच्या काही पॅरामीटर आहे का, की त्याचं काही टेक्निक आहे का, तर याच्यावरच आपण आता डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तुमची परीक्षा आता 2-3 दिवसांवर आलेली आहे. ओके. तर अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून आपण हे सगळं सेशन इथे घेत आहे. ठीक आहे. चला, तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की 9 नोव्हेंबरच्या नंतर आपली 2026ची आपण तयारी करणार आहे. ठीक आहे. 2026ची तयारी करत असताना आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही इतिहास हा विषय ऑप्शनल म्हणून निवडला असेल किंवा निवडण्याचा विचार करत असाल तर आपण तो सुरू करणार आहे. मी स्वतः तो विषय तुम्हाला शिकवणार आहे. ऑप्शनल विषय तुम्हाला 11,999 रुपयांमध्ये 18 महिन्यांसाठी तो विषय तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आपलं टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं जे ॲप आहे त्याला तुम्ही डाउनलोड करा. तिथे जाऊन वैभव आर हा जो कोड आहे तो तुम्ही वापरू शकता. हा कोड वापरून तुम्ही ऑप्शनलला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही ईएमआय मध्ये सुद्धा ऑप्शनलला ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर 2026ची बॅच आपण सुरू केलेली आहे. सर्व विषय आपण शिकवणार आहे. सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ठीक आहे. पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम मिळणार आहे. वीकली वर्क रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शनल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. मेन्सची प्रॉपर आन्सर रायटिंग तुम्हाला मिळणार आहे. ओके. त्यामुळे तुम्ही ही 2026ची जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही महाराष्ट्रातल्या, देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही असाल तरी तुम्ही ही बॅच तुमच्या वेळेवर करू शकता. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची सुद्धा नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे. या बॅचलाही तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमच्यासाठी आम्ही एक अतिशय महत्वाचा प्रोग्राम घेऊन येतो आहे. ठीक आहे. तुम्हाला हा जो प्रोग्राम आहे तो 9 तारखेला आम्ही तुमच्यासाठी अनाऊन्स करणार आहे. अतिशय रिव्हॉल्युशनरी प्रोग्राम असणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असा प्रोग्राम कोणीही घेऊन आलेला नाहीये. तुमचं सिलेक्शन हाच आमचा रिझल्ट असणार आहे आणि तुमचं सिलेक्शन कोणत्याही परिस्थितीमध्ये झालंच पाहिजे त्याची गॅरंटी आम्ही तुम्हाला या प्रोग्रामच्या अंतर्गत देणार आहे. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही यश मिळवणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. पण लेट सी 9 तारखेपर्यंत हा जो कार्यक्रम आहे आम्ही तुमच्यासाठी अनाऊन्स करणार आहे. ठीक आहे. राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जोरदार कार्यक्रम असणार आहे. आता आपण डिस्कस करूया की नेमका आपला अटेम्प्ट आपण कसा डिसाईड केला पाहिजे. ठीक आहे. चला पहा, लक्षात घेऊ आपण. बघा, ए नावाचा विद्यार्थी आहे आणि बी नावाचा विद्यार्थी आहे. ए नावाचा विद्यार्थी काय करतो? ए नावाचा विद्यार्थी हा पेपरला जातो. ठीक आहे. पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, पूर्ण पेपर सोडवत जातो. ठीक आहे. जर तुम्ही या मेथडने गेला, हा ए नावाचा विद्यार्थी जर तुम्ही असाल आणि या मेथडने जर तुम्ही गेला तर याच्यामध्ये 3 शक्यता असतात. पहिला की तुमचा पेपर जो आहे तो पूर्ण होण्याची शक्यता जी आहे ती कमी असते. कारण याचं कारण असं असतं की जर तुम्हाला 3ऱ्या प्रश्नामध्ये वेळ लागला, 7व्या प्रश्नामध्ये वेळ लागला, 25व्या प्रश्नामध्ये तुम्हाला वेळ लागला, कारण सगळे प्रश्न सोपे नसणार, काही प्रश्न कठीण असणार आहे.
मग तुम्ही जर इथं वेळ देत राहिला तर असं होईल की शेवट सोपे सोपे प्रश्न राहतील. मग तुमचा पेपर जो आहे तो पूर्ण होणार का? पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल. दुसरी शक्यता काय असेल? दुसरी शक्यता तुमची असेल की तुम्हाला जो पेपर आहे तो पेपरचं स्वरूप कसं होतं, पेपर जो आहे तो किती सोपा होता की कठीण होता, हे जोपर्यंत तुम्ही पूर्ण प्रश्नाहून नजर फिरवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अटेम्प्ट आपण किती केला पाहिजे हे तुम्हाला अजिबात कळणार नाही. जर तुम्ही 70-80व्या प्रश्नापर्यंत गेला आणि शेवट तुम्हाला वेळ नाही राहिला आणि शेवटचे 20 प्रश्न जर तुमचे सोपे असेल, येणारे असेल, ते तुमचे राहून जाईल, म्हणजे तुमचा अटेम्प्ट कमी होईल. म्हणून मी तुम्हाला नेहमी सजेस्ट केलेलं आहे आणि आता सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की तुम्ही ही मेथड अजिबात वापरू नका. एमपीएससीची तयारी करणारे मॅक्सिमम मुलं अशाच प्रकारे पेपर सोडवतात. ही पेपर सोडवण्याची योग्य पद्धत नाहीये. मग तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे? तर बी विद्यार्थ्यासारखा पेपर सोडवायचा आहे. मग बी विद्यार्थी पेपर काय करेल, कसा सोडवेल? तर पहा, तो 2 राऊंड घेईल. किती? राऊंड 1 आणि राऊंड 2. मी नेहमी दरवर्षी हीच जी प्रोसेस आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, पण यावेळेस बरेचसे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा काळजीपूर्वक ही गोष्ट ऐका. पहिल्या राऊंडमध्ये काय करायचं की तुम्हाला 100% एका नजरेमध्ये येणारे किंवा जास्त विचार न करता 100% येणारे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. पहिला क्वेश्चन नंबर 1 तुम्ही वाचला, तुम्हाला आला, सोडवा, गोल करून टाका. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला आला, सोडवा, गोल करून टाका. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो तुम्हाला असं वाटतं की मला येतच नाही अजिबात, गोल करून टाका. त्याच्या बाजूला गोल करा. आन्सर पत्रिकेमध्ये गोल नका करू, त्या प्रश्नाच्या बाजूने गोल करा. गोलचा अर्थ काय? की हा प्रश्न मला येत नाही. आणि इथे गोल करून टाका म्हणजे काय? तर जी पत्रिका आहे तुमची आन्सर शीट त्याच्यावर गोल करून टाकायचा. त्यानंतर चौथा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो. तुम्हाला हा प्रश्न सोडवायला वेळ लागणार आहे. 4 पैकी 2 ऑप्शन जे आहे ते तुम्हाला येत आहे, पण 2 नाही येत आहे. या प्रश्नाच्या बाजूला स्टार करून ठेवायचं. कारण हे तेच प्रश्न आहे जे तुम्हाला स्टार बनवणार आहे, तुम्हाला प्रिलिम पास करून देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आला, तो पण तुम्हाला वाटतं की मला वेळ लागेल, स्टार करून ठेवा. 6वा प्रश्न आला, फटकन सोडवता येतो, सोडवून टाका, आन्सर शीटमध्ये गोल करून टाकायचा. ठीक आहे. 7वा प्रश्न तुम्हाला विचार करावा लागतो किंवा येतच नाही तर त्याच्या बाजूने गोल करून ठेवा प्रश्नाच्या बाजूने की मला तो येणार नाही. जर तुम्ही हा पहिला राऊंड घेतला तर हा राऊंड तुमचा 1 तासामध्ये संपेल. ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे ना, हा प्रश्न मला येत नाही, बाजूला करून ठेवा, हा स्टार करून ठेवा. तर पहिल्या राऊंडमध्ये तुमचं 2 कामं जे आहेत ते 2 कामं होईल. पहिला की तुम्हाला जे 100% प्रश्न येणारे आहे, थोडा विचार करून येणारे प्रश्न जे आहेत ते तुमचे सोडवलेले असेल 1 ते 100 पर्यंत. ठीक आहे. दुसरा फायदा तुम्हाला काय होणार आहे? पेपरचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला कळणार आहे की पेपर कसा होता, सोपा पॅटर्न आहे की कठीण आहे. बरोबर आहे. जर कठीण असेल तर तो सगळ्याला कठीण गेलेला असेल, सोपा असेल तर तो सगळ्याला सोपा गेला असेल. असं नाही की तो फक्त आपल्याला सोपा गेला असेल. जर मॉडरेट असेल तर तो सगळ्यांना मॉडरेट गेलेला असेल. बरोबर आहे की नाही? तर पेपरचा अंदाज आपल्याला येईल, पेपरच्या प्रश्नांचं स्वरूप कळेल आपल्याला, आणि आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये एकूण आपले किती गोल काळे झालेले आहे आन्सर शीटमध्ये ते सुद्धा कळेल आपल्याला. मग पहिला राऊंड झाल्याबरोबर काय करायचं की तुम्ही मोजा की 100% येणारे प्रश्न हे तुम्हाला किती सॉल्व्ह झालेले आहे. ठीक आहे. कोणाचे 40-100% सॉल्व्ह होईल, कोणाचे 50 होतील, कोणाचे 60 पण होईल. ज्यांचे 60 झालेले आहे ते चिंतामुक्त आहे, त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्यांचे 40 आहे, ज्यांचे 50 आहे, त्यांना थोडं टेन्शन घ्यायची गरज आहे. पण टेन्शन घ्यायचं का? अजिबात नाही घ्यायचं. त्यांना थोडा विचार करायची गरज आहे. मग इथे तुम्हाला कोणते प्रश्न कामी येणार आहे? ज्या प्रश्नाच्या बाजूला तुम्ही स्टार करून ठेवलेला आहे ते तुम्हाला हिरो बनवणार आहे. मग मला सांगा की ज्याचा 40 अटेम्प्ट असेल तर आता यावेळेस जागा कमी आहे, तुम्हाला जास्त मार्क जे आहे ते असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस 117-118 पर्यंत कट ऑफ गेला होता, आता तो पुन्हा 5 न नक्की वाढेल, कमीत कमी 5 न तरी वाढेल. म्हणून तुमचं टार्गेट किती असलं पाहिजे? 125 प्लस असलं पाहिजे. 125 प्लस साठी तुम्हाला मार्क किती घ्यावे लागेल? 63 प्रश्न तुम्हाला बरोबर सोडवणं गरजेचं आहे. मग ज्याचा 40 प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये बरोबर आलेले आहे, साहजिक आहे की त्याला जास्त अटेम्प्ट करावा लागेल, त्याचा अटेम्प्ट जास्त असेल, त्याला जास्त प्रश्नांमध्ये रिस्क घ्यावी लागेल. मग आता तुम्हाला हे ठरवायचं आहे की आपण स्टार केलेले प्रश्न किती आहे. कळलं का? कारण 10 ते 15 प्रश्न असे असतात की ते फार कठीण असतात, ते अशक्य असतात, ते येऊ नाही शकत. मग राहिले किती? तर तुम्हाला 40 ते 45 प्रश्नांमध्ये रिस्क घ्यावी लागेल, तेव्हाच तुम्ही इथपर्यंत पोहोचलाल. म्हणजे 40 वाल्याचा अटेम्प्ट वेगळा असेल, 50 वाल्याचा, 50 वाल्याला 13 प्रश्नांमध्ये रिस्क घेणं गरजेचं आहे, म्हणजे त्याचे प्रश्न 13 बरोबर येणं गरजेचं आहे.
म्हणजे त्याला 26 प्रश्नांमध्ये रिस्क घेणं गरजेचं आहे कमीत कमी. म्हणजे 50 प्रश्न पहिल्या राऊंडमध्ये ज्याचे परफेक्ट बरोबर आले त्याला कमीत कमी 26 प्रश्न सोडवावे लागतील जे त्याने स्टार केलेले आहे. म्हणजे त्याला कमीत कमी 26 प्रश्नांमध्ये रिस्क घेणं गरजेचं आहे, तेव्हाच त्याचे 13 प्रश्न बरोबर येतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला 26 ते 30 अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा अटेम्प्ट हा 80च्या आसपास असला पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा जर त्याला जास्त येत असेल तर त्याने 85 करावा. पण जे प्रश्न गोल केलेले आहेत त्या गोल केलेल्या प्रश्नाला मात्र हात नाही लावायचा. तुम्ही जे स्टार केलेले प्रश्न आहेत त्यालाच हात लावायचा. समजलं? मग आता 60 वाल्या पोराकडे जाऊ आपण. यांची संख्या कमी असेल, त्याला किती प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायची आहे? 5 प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायची आहे कमीत कमी. मग 5 प्रश्नांसाठी त्याला किती पुन्हा प्रश्न सोडवावे लागेल? त्याला 5 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे, तर तो 15 प्रश्नांमध्ये रिस्क घेईल. त्याला वाटलं स्टार केलेल्या प्रश्नांमध्ये तो पुन्हा प्रश्न सोडवू शकतो, तर तो 80 मध्ये सुद्धा रिस्क घेऊ शकतो. पण याच्यापेक्षा जास्त रिस्क घेऊन करता काय तुम्ही? तुमच्या प्रश्नाची उत्तरांची संख्या जी आहे ती चुकण्याची शक्यता जास्त असेल, कारण तुम्ही 60 म्हणजे 120 वर तर पोहोचलाच आहे. पुन्हा जर तुम्ही 15 प्रश्न सोडवले समजा, ठीक आहे, 7 ते 8 प्रश्न तुमचे बरोबर येणारच आहे की नाही? म्हणून तुम्ही 15 ते 20 प्रश्नांची रिस्क तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमचा 75 ते 80च्या आसपास कट ऑफ जाऊ शकतो, सॉरी अटेम्प्ट जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे या तक्त्यातून आपण काय शिकलो? या तक्त्यातून आपण शिकलो की 40 पहिल्या राऊंडमध्ये, पहिल्या फर्स्ट राऊंडमध्ये 40 प्रश्न बरोबर येणाऱ्या पोरांचा अटेम्प्ट जास्त असेल. 50 प्रश्न बरोबर येणाऱ्या पहिल्या राऊंडमध्ये 50 प्रश्न बरोबर येणाऱ्या पोरांचा अटेम्प्ट याच्या तुलनेमध्ये कमी असेल, आणि 60 प्रश्न बरोबर येणाऱ्या पोरांचा पहिल्या राऊंडमध्ये याच्या तुलनेमध्ये कमी असेल. बरोबर आहे का चूक आहे? कशाला जास्त प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायची? तुम्ही ऑलरेडी 60 प्रश्न बरोबर सोडवलेले आहे, तर तुम्ही पुन्हा जास्त प्रश्न सोडवून जास्त रिस्क कशाला घेता? आहे की नाही? नाही तर हातचं म्हणजे पळत्याच्या मागे लागायचं आणि हातचं सोडून द्यायचं असं कोणी सांगितलं आपल्याला? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. आणि एक गोष्ट तर तुम्ही कन्फर्म लक्षातच घ्या की जरी पेपर 100 प्रश्नांचा असेल, 200 मार्कांचा असेल, तरी पण या 100 पैकी 10 प्रश्न असे असेल की ते कोणालाच जमणार नाही, ते फार कठीण असेल. म्हणजे तुम्हाला 90 पैकीच अटेम्प्ट करायचा आहे. मग जर आपल्याला 90 पैकीच अटेम्प्ट करायचा आहे, तर आपण 100 अटेम्प्ट करण्याचा जो मोह आहे, जो लोभ आहे, तो का करतो? आणि स्वतः पाय आपला जो आहे तो पुन्हा खोलात का टाकतो? कारण एमपीएससीने मुद्दाम हे 10 प्रश्न तयार केलेले आहे की जे तुमचे चुकले पाहिजे. तुम्ही इथे रिस्क घेतली पाहिजे. तुम्हाला इथे रिस्क घ्यायची आहे का? नाही. तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे, तुम्हाला हुशार राहायचं आहे. आपल्याला हे प्रश्न समजले पाहिजे की कोणते ते 10 प्रश्न आहे. मग हे तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही पहिला राऊंड घ्याल आणि तुम्ही तुमच्या पेपर सोडवण्याला 2 राऊंडमध्ये तुम्ही डिवाइड कराल. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड. पहिला राऊंड जे 100% प्रश्न तुम्हाला लगेच येत आहे किंवा जास्त विचार न करता येत आहे ते सोडवायचे. दुसरा राऊंड, पहिल्या राऊंडमध्ये जे प्रश्न तुम्ही सोडवले आणि ज्या प्रश्नाच्या बाजूला तुम्ही स्टार करून ठेवलेला आहे वाचून, ते प्रश्न तुम्हाला सेकंड राऊंडला सोडवायचे आहे. तिसरा राऊंड असेल का? तिसरा राऊंड असणारच नाही, कारण ज्या प्रश्नांच्या बाजूला तुम्ही गोल करून ठेवलेला आहे म्हणजे ते प्रश्न मला येणार नाही, त्या प्रश्नाला हातही लावू नका. कळलं? एखाद्याचं नशीब चांगलं असू शकते, लावले टोले तर उत्तर येतील, पण सगळ्यांचं तसं असेल का? नाही. त्याच्यामुळे तिथं मार्क कमी येण्याची शक्यता जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2 घेण्याशिवाय ऑप्शन नाही. तुम्हाला घ्यावंच लागेल, आणि तो तुमचा स्वतःचा डिसिजन असेल की पहिल्या राऊंडमध्ये तुमचे किती बरोबर आले त्यानुसार तुमचा अटेम्प्ट जो आहे तो ठरणार आहे. त्यामुळे 80 सेफ अटेम्प्ट आहे हे चुकीचं आहे, 90 सेफ अटेम्प्ट आहे हेही चुकीचं आहे, 75 सेफ अटेम्प्ट आहे हेही चुकीचं आहे. सेफ असा कुठलाही अटेम्प्ट नसतो. पहिल्या राऊंडवरून तुम्हाला ठरवायचं आहे की माझा अटेम्प्ट किती असेल. आलं लक्षात? व्हेरी गुड. समजलं तुमच्या सगळ्यांना? येस. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक शेवटचा मुद्दा सांगतो की तुम्ही मागच्या 1 वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यामध्ये जेवढाही अभ्यास केला असेल त्या अभ्यासावर विश्वास ठेवा. ठीक आहे? परीक्षा हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाता किंवा तुम्ही प्रिमायसेसमध्ये जाता कॉलेजच्या, त्यावेळेस कुठलंही पुस्तक जे आहे किंवा कुठल्याही नोट्स जे आहे त्याचं तुम्ही रिडिंग करू नका. तिसरा, आपलं सेंटर ज्या सेंटरवर आपण पोहोचलो आहे ते सेंटर आहे का हे खात्री करून घ्या. एकाच नावाचे अनेक सेंटर असतात. तिसरा, जितकं न्यूट्रल राहता येईल, जितकं तटस्थ राहता येईल, जितकं स्टेबल राहता येईल, ठीक आहे, जितकं तुमच्या माइंडला कूल ठेवता येईल तितकं तुम्ही कूल राहा.
त्याच्यासाठी कोल्ड्रिंक प्यायची काही गरज नाहीये. तुम्ही शांत राहा, जास्त विचार करू नका. काय होणार आहे? तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तो तुमच्या डोक्यात कुठेतरी नक्कीच आहे. जेव्हा प्रश्नपत्रिका तुमच्या डोळ्याच्या समोर येईल तेव्हा शांत राहा. तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढं तुम्हाला आठवण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जेवढे पॅनिक व्हाल तेवढं तुम्हाला आठवणार नाही. समजलं? स्वतःच्या पाण्याची बॉटल स्वतः घेऊन जा, कारण एमपीएससी गॅरंटी घेत नाही की जे तुम्हाला पाणी देतोय ते शुद्ध असेलच. आलं का लक्षात? स्वतःचा रुमाल स्वतः घेऊन जा. घाम आला तर पुसायला बरं होईल. दुसरा काही तुम्हाला तो रुमाल देणार नाही. आलं का लक्षात? व्हेरी गुड. तर लक्षात ठेवा, जितकं तुम्हाला कूल राहता येईल तितकं कूल राहा. अजिबात जास्त डिस्कशन कोणासोबत करू नका. करत असेल तर कॉमेडी किंवा साध्या हलक्या फुलक्या गोष्टी ज्या त्या करा. परीक्षेवर अजिबात चर्चा करू नका. ठीक आहे? आणि पेपर जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा शांततेनं सोडवा. पहिला राऊंड सोडवून झाला, दुसऱ्या राऊंडला तुम्हाला थोडासा वेळ मिळतो, तुम्ही थोडे शांत होऊन जाता आणि मग आरामात सेकंड राऊंडला हातात घ्या. एक एक प्रश्न लॉजिक लावून तुम्ही सोडवू शकता. ज्या विद्यार्थ्याचं लॉजिक डेव्हलप झालेलं असेल तोच विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास होणार आहे. कारण 50% प्रश्न हे फॅक्च्युअल डायरेक्ट असतात, तुम्ही त्याचे उत्तर डायरेक्ट देऊ शकता. उरलेला 50% पेपर जो आहे तो लॉजिकल असतो, तिथे तुम्हाला लॉजिक लावावं लागतं. ठीक आहे, लॉजिक कसं लावायचं हे तर तुम्ही शिकलेलाच असाल. एक तर तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेले आहे त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही लॉजिक लावू शकता. स्टेटमेंट दिलं नसेल तर खाली जे ऑप्शन असतात त्या ऑप्शनला तुम्ही या स्टेटमेंट सोबत टॅली करून तुम्ही प्रश्नाची उत्तर काढू शकता. ठीक आहे, तर असं करून तुम्ही एक गोष्टीवर पाय ठेवून फायनल आन्सर जे आहे ते काढण्याचा नक्की प्रयत्न करा. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अभ्यास जो केलेला आहे त्याच्यावर बिलीव्ह करा. कोणाचा 100% अभ्यास झालेला नसतो. प्रत्येकाचा अभ्यास काही ना काही कमतरता नक्की असते. ठीक आहे, परंतु आपल्याला जो पेपर विचारला जातो तो सगळ्या सिलेबसवर कधीच विचारला जात नाही. काही पॉईंटवर प्रश्न नक्की विचारला जातात. तेवढे पॉईंट तुमचे झाले आहे असं बिलीव्ह करा आणि पेपरला समोर जा. सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. ठीक आहे, शेवटी पेपरला जाता जाता मी तुमच्यासाठी एक स्पेशल सेशन घेणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला जाता जाता काय काय तुम्ही डॉक्युमेंट सोबत नेले पाहिजे, ठीक आहे, ह्या गोष्टी नक्की सांगेल आणि शुभेच्छा देईल. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.